काय बुद्धा तुझ्या प्रति एवढीच आस आहे, आम्ही बायकोना जिकडे की तिकडे विनाश आहे, तुझीच पंचशिला की जी घडली या माणसांना, अरे धन्य तुझी ती वाणी सोन्याची रास आहे, मलाही यशवंता अभिमान खास आहे, कारण जगी मी तुझ्या बुद्ध आणि भीमगीताचा दास आहे, दास। भगवान बुद्धाच्या नंतर ज्यांनी नाकारला ईश्वर आणि जातीयतेचा विरोध केला प्रखर, ते महात्मा बसवेश्वर। अभिवादन आहे। बहुजन समाजाचे उद्धारक आणि बौद्ध धर्माच्या समता व मानवतावादी आचार विचाराचे पुनर्जीवन घडवणारे महान श्रेष्ठे क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर। बोला जय भीम। जोरात बोललेले आहेत ना, आधी उठून जा आणि घरी जाऊन झोपा। इथे जे झोपलेले आहेत ना, इथे येऊन हे सगळे घरी जाऊन झोपा, इथे येऊन झोपायचं नाही, हे झोपण्याचे ठिकाण नाही, हे क्रांतीचं एक ज्वालामुखीचं केंद्रबिंदू बनलं पाहिजे। दादा चांगलं बसा, ते पाय फे जवळ घ्या, मुळ्यात झाल्यासारखं बसू नका, चांगले व्यवस्थित बसा, पाय चांगलं बसा, तुम्ही व्यवस्थित बसायचं मस्त। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण बसलेले आहोत, त्याचं भान राहू द्या, चेहऱ्यावर चांगला प्रफुल्लित भाव राहू द्या, श्रद्धेचा भाव असला पाहिजे। फना कर दूंगा दुनिया को, चीन का अंदाज भी बाकी है, लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक मेरे भीमराज का राज बाकी है। बाबासाहेब नसते धम्म कुणी दिला असता, बाबासाहेब नसते समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या पवित्र तत्वावर आधारित असणारी या देशाची महान अशी राज्यघटना या देशाच्या हितासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी कोणी लिहिली असती। म्हणून बाबासाहेबांना अभिवादन, क्योंकि यीशु के बाइबल पर कीर्तन चलता है, वेदों और पुराणों पर यहाँ का हर एक नमन चलता है, गुरु ग्रंथ साहिब पर सिख जहां चलता है, तो अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, लेकिन मेरे भीम जी के संविधान पर हमारा भारत तो किसी का हिंदुस्तान भी चलता है। बाबासाहेबांना अभिवादन वंदन केलं पाहिजे। भारतातल्या लोकांना, पुऱ्या भारतातल्या अनंत उपकार आहेत भारतातल्या लोकांवर, मग ते साळी असेल, माळी असेल, रट्टा असेल, मराठा असेल, मान असेल, मुसलमान असेल, कोणी असू द्या, कुणी दिला मताचा अधिकार? लोकशाही तुमच्या हातात दिली बाबासाहेबांनी। देशाची लोकशाही तुमच्या हातात दिली बाबासाहेबांनी। लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे, ताकद तुमच्या हातात दिली, शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, समर्थपणे निर्भयपणे जीवन जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला, टायकोट घालण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला। माय मावल्यानो, गावाच्या बाहेर होती वस्ती, त्याच्यात मनुवाद्याची मस्ती, जर का माझी रमाई झाली नसती, डोंगणाला लंगोटीच असती, अंगावर चमचम साडी नसती, हे सगळं वैभव बाबासाहेबांनी दिलं। राम जन्मले रावणाला मारण्यासाठी, श्रीकृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, अरे नथू जन्मला गांधीला मारण्यासाठी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीला वाचवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, आम्हाला घडवण्यासाठी आणि सोन्यानं मडवण्यासाठी गेले माणूस आम्हाला। आणि म्हणून बुद्ध गौतमाला वंदन, अरे बुद्ध गौतमाला वंदन, बाबा भीमाला। त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे, माझ्या वतीने नसून आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवरायांना वंदन आहे, त्या अण्णाभाऊ साठेला वंदन आहे। महामानव, ज्ञान सूर्य, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, किती सूर्य, दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, ते दुःख त्याने घालविण्या विचार मंथन केले, मागा महाराजचा, ढोल चांभाराचा, आदिवासी वनवाशाचाच नव्हे, तर तमाम मानवांचा उद्धार करण्या बा भीमा तू कायेचे चंदन केले, आणि म्हणूनच तुला
म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले, साऱ्या जगाने केले. माणूस आम्हाला कुत्र्याला किंमत होती रे, आम्हाला नव्हती. संतायला गाढवा देव दिसला, संतायला गाढवामध्ये देव दिसला, कुत्र्यात देव दिसला. खंडोबाचं प्रतीक म्हणून कुत्र्याची पूजा केल्या गेली, महादेवाचं प्रतीक म्हणून गाढवाची पूजा केल्या गेली, नंदीची बैलाची पूजा केल्या गेली. पण आम्हाला माणूस असून फक्त माणूस मानायला इथली संस्कृती तयार नव्हती रे. हा, सावली अंगावर पडली तर भटोडा 10 वेळेस आंघोळ करायचा. आज गुणवान बनवलं, विद्वान बनवलं, धनवान बनवलं. बा भीमा तू केले माणूस आम्हाला, अन बुद्ध गौतमाला वंदन. मैदास आहे आमच्या इंडियात, ज्या मायला एवढे देव कोण्या देशात नाही, आमच्या इंडियात आहे. जपान मध्ये नाही, चीन मध्ये नाहीत, अमेरिकेमध्ये नाही, पण भारतात 33 कोटी देव. एका तर 33 कोटी देवापैकी एकानं तर आमच्यासाठी अवतार घ्याव. मारा मांगाचं दुःख पाहून एका तर देवाला किव कुणासाठी पैदा झाले? देवाचे देवालाच भांडण, आमच्यासाठी काही नाही. देवाचे भांडण कशासाठी? टीकात्मक बोलत नाही, खरं सांगा कोणाच्या बापाला भीत नाही. देवा धर्मावर बोलू नये असा काही लोकांचा आटास असतो. बोलू नये, अजिबात बोलू नये. काय बोलू नये? खोटं बोलू नये, पण खरं बोललं पाहिजे. खरं बोललं पाहिजे ना. आणि खरं बोलायला कोणाला भीती वाटत असेल, सत्य सांगायला भीती वाटत असेल, सत्य ऐकायला भीती वाटत असेल, खरं ना. जगायचं कशाला? काका चांगलं बसा, मस्त माझ्यासारखं बसा, असा व्यवस्थित. जमत नाही का? तकलीफ आहे का? हा, मग बसू द्या. काकाचं वय झालं, काकाची लास्ट रील चालू आहे पिक्चरची. कवा त्यांचा बोर्ड लागेल काही सांगता येईल. काका आशीर्वाद द्या आम्हाला. हा, बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी आशीर्वाद द्या. माझा कार्यक्रम 2 लोकांसाठी असतो, 2च लोकांसाठी कार्यक्रम. एक लहान लहान लेकरासाठी आणि दुसरा तरुण वर्गासाठी, तरुणांसाठी कार्यक्रम. माझा 2 लोकांसाठी. आणि 2 लोकांसाठी नसतो. दारू पिदार बेन इथं बसला असेल तर आधी उठून जाय रे बाबू. आणि मनुवादी पिल्लावळीचं बेन जर इथं बसला असेल तर त्याने उठून जावं. या 2 लोकांसाठी माझा कार्यक्रम नसतो. आणि बाबासाहेबही नाही त्यांच्यासाठी, आणि बुद्धही नाही त्यांच्यासाठी, शिवाजी महाराजही नाही त्यांच्यासाठी. कोणासाठी? त्या पिदाड्यासाठी. माझा कार्यक्रम 2 लोकांसाठी. एक लहान लहान लेकर, उद्याची शक्ती आहे, आणि आताचे तरुण, आता भारताची शक्ती आहे. या दोघांसाठी कार्यक्रम नाही का? म्हाताऱ्या माणसासाठी काय गाव राजो? यायचे सगळे वायर भ्रष्ट झाले, यायचं दिपी जळाला, यायचे मीटर जळाले सगळे, काय गाव? पण काका आशीर्वाद घेतो तुमचा. तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला तरुणाला, पोरायला. तुम्ही जे बाबासाहेबांसोबत इमानदारीने वागलात तुम्ही, म्हणून बाबासाहेब सक्सेस झाले. देवाचेच भांडण, याची त्यानं नेली, त्याची त्यानं नेली. पृथ्वी बोली मैं बड़ी आगे तू काय की बड़ी, तू तो शेषनाग के सर पे खड़ी. शेषनाग कहने लगा मैं बड़ा, अबे तू काय का बड़ा, तू तो भोले के गले में पड़ा. भोला यानी शंकर जी कहने लगे मैं बड़ा, अबे तू काय का बड़ा, तू तो गंगा के पीछे पड़ा, और इसलिए तो गंगा के पीछे पड़ा. उसके बाद राम कहने लगे मैं बड़ा, अबे तू काय का बड़ा, तू तो सीता के पीछे पड़ा, और इसलिए तो रामायण घड़ा. उसके बाद कृष्ण कहने लगे मैं बड़ा, कृष्ण जी कहने लगे मैं बड़ा, अबे तू काय का बड़ा, तू तो औरतों के कपड़े लेके पेड़ पे चढ़ा, तू काय का बड़ा. अगर इस दुनिया में है कोई सबसे बड़ा, इस दुनिया में अगर कोई है सबसे बड़ा, तो वो है बड़ा जो अपने हाथों में संविधान लेके है खड़ा, वो है सबसे बड़ा डॉक्टर बी आर अम्बेडकर. एवढी बुद्धी एका
महाराज मौका भेटला, शिकले बाबासाहेब, MA PhD BSc LLD, दिल्ली बॅरिस्टर ॲट लॉ. मायला इंडियाचं चित्र बदलून टाकलं बाबासाहेबांनी. त्याची आपण अवलाद आहोत हे लक्षात घ्या. डॉक्टर म्हणाले, एरेकर आता गायचं नाही, कुठं जायचं नाही, आता आराम करा. तिसरा अटॅक आला तर या जगाचा निरोप घेऊन खुश. आपणास कळण्यात दुःख होते की पत्रिका निघते. डॉक्टरला मी स्पष्ट सांगितलं, डॉक्टर साहेब, बाबासाहेबांचं गाणं माझं ऑक्सिजन आहे. बाबासाहेबांच्या गाण्याशिवाय मी जगू शकत नाही, संगीताशिवाय जगू शकत नाही. आणि यदा कदाचित बाबासाहेबांचं गाणं गाता गाता जर मला मरण आलं तर या जीवनाचं मी सोनं झालं समजेल, पण घरात शांत बसणार नाही. इंधन आहे म्हणून हे वंदन आहे की बुद्ध गौतमाला वंदन बाबा. बाबानं जन्म दिला, फक्त जन्म दिला, पण सन्मानानं आणि इज्जतीनं, सन्मानानं आणि इज्जतीनं कसं जगावं हे जीवन हे शिकवणारा माझा दुसरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मला दोन बाप आहे आणि मी दोन बापाचा. एक मला जन्माला घालणारा आणि दुसरा मला सन्मान आणि इज्जत देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मला दोन बाप आहे. तुम्हाला किती आहे? दोनच आहेत ना? हा, लोकाला दोन बापाचं म्हणलं की लय राग येते, पण मला अभिमान वाटतो की मी दोन बापाचा आहे. हे माझ्या स्टेजवर बसलेले सगळे दोन दोन बापाचे. हा, असा बाप भेटणं, अरे धीरूभाई अंबानी पेक्षा आपण श्रीमंत आहोत. 24 तासातले 18 तास आणि कधी कधी 21 तास. भारतीय संविधान लिहिताना बाबासाहेब 21-21 तास जागी राहिले. उजवा हात थकला तर डाव्या हाताने लिहिलं, डावा हात थकला तर उजव्या हाताने लिहिलं रे. हाय बीपी, हाय शुगर या जीव घेण्या बिमाऱ्या होत्या बाबासाहेबांना. कोणत्या? हाय बीपी आणि हाय शुगर. तरी बाबासाहेबांनी स्वतःच्या प्राणाची आणि देहाची कसल्याच प्रकारची म्हणजे मुरवत न करता एवढे कष्ट केले. किती? अंत नाही, अरे अंत नाही. अंतर्यानाचा शोध लावला शास्त्रज्ञांनी. सागर किती खोल आहे, समुद्र किती खोल आहे याचा शोध लावला शास्त्रज्ञांनी. पण बाबासाहेबांच्या ज्ञानाचा अंत, श्रमाचा अंत अजून कुणाला लागला नाही. आणि म्हणून कवी म्हणतो, अंत नाही, हो अंत नाही भीमाच्या श्रमाला, सदा सुमने हे वंदन भीमाला. 14 एप्रिल 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. तेव्हा वरचा सूर्य लाजला. वरचा वो सूरज नीले अंबर से बड़ी नम्रता से बोला, मुझसे लाख गुना इस धरती पर भीम सूरज का दिखता है उजाला. तो सूर्य बाबासाहेबाला म्हणाला होता की मी रोज उगवतो, रोज मावळतो, रोज उगवतो, रोज मावळतो, पण तू एक असा भीम सूर्य जन्माला आलास भीमराया, कधीच न मावळण्यासाठी, सदैव प्रकाश देण्यासाठी. आणि म्हणून आज सलामी देतो भारत सारा. तेलंगणाचा भाग आहे बिजलवाडी, तेलंगणा आहे ना. इकडे कर्नाटक आहे आणि इकडे महाराष्ट्र आहे. फार सुंदर ठिकाण आहे, एकदम बाउंड्रीवर आहे, 3 सीमाच्या बाउंड्रीवर आहे. इकडे कर्नाटक, इकडे महाराष्ट्र आणि हे तेलंगणा. वा, आज महूच्या माती तुझी कोटी मुलं, कोटी मुलं वाटी तुझ्या पती, कोटी फुलं भीमाची, कोटी मुलं.
मांगा महाराला मेहतरचा महाराला आदिवासी वनवासाला रथ्याला मराठ्याला चमनाला पावसाला मानाला मुसलमानाला शिक्षण केलं खुलं तुझं मतदार केलं तुझं रक्षण केलं तुझं शिक्षण दिलं तुझं आरक्षण दिलं तुझं मतदार केलं अरे वाटी तुझ्या पदी कोटी फुलं किती बाबासाहेबांची लेकरं किती मायो सांग ना कोटी कोट्यान कोटी हे इथं बसलेले लोक हे एका लेकराचा बाप असेल कोणी 2 लेकराचा बाप असेल कोणी 3 लेकराचा बाप असेल लई हिम्मतवान काटाळ मथारा असेल तर 12 लेकराचा बाप असेल लईत लई 12 लईत मथारण मथारी समजा काटाळ असले तर आणि माझा बाबासाहेब किती कोट्यान कोटी लेकरांचा बाप जगातला पहिला बाप ज्याला कोट्यान कोटी लेकर आहे टाळ्या वाजवा राजा जोरात जोरात टाळ्या वाजवा ना जोर मटण खाता की नाही मटण आणि ते कोणीकडे गेला जोर मग मटणाचा पुचुक 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 फक्त आता महिला टाळ्या वाजवतील मावले होतो मी तुमचा आवाज पाहायचा तुमची ताकद पाहायची मला बाबासाहेबांवर किती श्रद्धा आहे चला फक्त महिला टाळ्या वाजवतील वाजवा माठ महिला फक्त वा वा काय भावकी मेरी काय माय सगळी भांडण कसं करता रे 12 गावाला ऐकू जायचे भीमा तुझ्या पुण्याई रे भीमा तुझ्या पुण्याई रे पुत ही कळाला बहुजनाला फुले कळाला शिवाजी राजा कळाला मातंगाला अण्णाभाऊ साठे कळाला बहुजनाला हे महापुरुष बाबासाहेबांमुळे कळाले कारण बाबासाहेबांनी शिक्षण खुलं केलं लोक अभ्यास करायला लागले आता लोक अभ्यास इतिहास वाचवायला लागले आणि म्हणून महापुरुषाला अभिवादन करायला लागले नीच रूढीच्या अंधश्रद्धेच्या बरबाद केलं त्या रूढी परंपरेला मातीत काढलं बाबासाहेबांना अंधश्रद्धा कशाला म्हणतात ना अंधश्रद्धा देवाला पुसता की नाही तुम्ही देवाला पुसता ना कवाबुवा का होईना पण पुसता ना मग त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात जास्त काही सांगणार नाही देवाला पूजणे देवाला मानणे ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे एवढ्याला मिशा ठेवून काही काही भडवे देवाला नवस करतात लेकरू दे या मायला एवढ्याला मिशा ठेवायला भडव्यात तू काय करायला तू ओव्हर टाइम कर ना भडव्या घरामध्ये काही काही तर आराधकापुळ्या बाळा देवाला नवस करतात पोरीला पास कर पोराला पास कर देव काय शिक्षण मंत्री आहे का त्या देवाला पास कर पोराला सांग ना अभ्यास कर अभ्यास केलं की पास होत आहे का नाही फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमा लावा त्यांचे पुस्तक विकत आणा घरात आणि लेकरायचा अभ्यास घ्या टीव्ही पुढे थोबाड वाचून बघणं बंद करा पोरायचा अभ्यास घ्या 2-2 घंटे अभ्यास घ्या लेकराजवळ बसा मोबाईल जरा गॅस शेगडीवर ठेवा गरम करा त्याला कामापुरता वापरा मोबाईलचा लय वापर झाला राजा नाही काय गल्लीतलं चिपड पोरग त्याला कोणी हुंगना ते दिल्लीच्या बाईला चॅटिंग करायला गल्लीतलं चिपड हुंगलं पोरग शेंबड्या पोरीला चॅटिंग आणि तिला म्हणते मग तेरे शिवाय जी नाही शकता आणि
आणि तू मेरी नहीं बनी तो मैं किसी की नहीं बनने देता. या बापाचा माल आहे का भड्या? अरे रताळ गिरजा बैंगन चाट्या तिला म्हणते तेरे शिवाय मैं जी नहीं सकता. ते ऑक्सिजन आहे का ती? अभ्यास कर बे, पुढे जा. बाबासाहेबाचा लेकरू म्हणून जगायचं असेल तर स्टडी करा, अभ्यास करा. माया माल्यानो लेकराचा अभ्यास घे. दिल्लीच्या बाईला चॅटिंग करते हे गल्लीतलं गौस कुत्र कोणी होऊन यायला. तिला विचारते जेवली का, झोपली का? अबे पुतळ्या, माय बापाला विचार ना, बाबा तुम्ही जेवलात का? आई तू जेवलीस का ग? माय बापाची कधी चौकशी केली का तू? अरे मोबाईल चाट्या. तिला म्हणता जेवली का, झोपली का? बरं झोपली तर उताना झोपली की उघड झोपली? पुन्हा जेवली का? हो. मग काय खाल्लं? ती म्हणती बंबुरा खाल्ला. येतोय बी गेलंय भंगारावलात पैदा झाली. आता मोबाईल भंगारावला, त्याचं नाव ठेवलं मी भंगारावला. कोणाच्याच कामाची नाही, स्वतःच्या कामाची नाही. माया मावल्यानो लेकर पैदा करणं फार सोपं आहे, पण लेकरायला भारताचा सभ्य नागरिक आणि बाबासाहेबाचा अभिप्रेत असलेला टायगर निर्माण करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. नुसते जयंतीला मिरवणुका काढल्या, विजय असो म्हणलं तर खालं, टारटूर झोपलं आणि जयंती, त्याला काय अर्थ नाही. बाबासाहेबांची औलाद म्हणून जगायचं असेल साठी प्रयत्न करा. रमाईचा त्याग आमच्या हृदयात आम्ही जिवंत ठेवला पाहिजे ना. माय 4 लेकर मेले ना तिचे, बाबासाहेबांचे रमाईचे 4 लेकर. लढाई सुद्धा वेळ भेटला नाही त्या माऊलीला, आणि स्वतःच्या लेकराला मुठमाती दिली आणि या लेकराच्या मातीचं सोनं केलं. लय बायाच्या अंगात देवी येते. देवी बामणाच्या येणं, कोमट्याच्या बायाच्या येणं, मारवाड्याच्या बायाच्या अंगात येणं, आणि हिला 7-7 दिवस अंगाला पाणी भेटणं, भळभळ उवा डोसक्यात वास घाण अंगाचा घामानं, आणि हिच्या अंगात देवी येते. म्हणजे ते देवी किती गोंगळ असेल, देवी किती खराब असेल, या वक्त्याबाईच्या अंगात येते. काय घुमते बापा. आता चांद्याची जत्रा सुरू झाली, बाया काय घुमायल्या. अरे काय झालं म्हणे, देवी अंगात घुसली. या म्हणे बाबा हिच्या कोठून घुसली, असं कोठून घुसतील कोठून निघतील काय पताच लागत नाही. हो काय गुन्हा माझा, फक्त खरं बोलतो. आणि खरं बोललं मी, बरं बोलत नाही कधीच, मी खरं बोलतो. आणि खरं बोललं लई लोकांना मिरच्या लागतात खालून. नाही, बुद्ध म्हणतात खोटं बोलल्यावर पाप लागते. आमचे बुद्ध म्हणतात खोटं बोलल्यावर पाप लागते. मग मला प्रश्न पडतो की हे बुद्धा, जर खोटं बोलल्यावर पाप लागते आणि खरं बोलल्यावर मग मिरची का लागते? हा प्रश्न आहे माझा, नाही का? तुझे मिर्ची लगी तो मैं क्या, सच बोल रहा था मैं, बाबा का गाना गा रहा था, तेरे समझ में नहीं आया तो मैं क्या करूं. अबे तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करूं. खरे बोलले आमचा धम्मा आम्हाला शिकवतो. खरं बोललं पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातून काढा, मनातून काढा आणि घरातून काढा. लेकराला बाबासाहेबांसारखं विद्वान बनवायचं असेल, नवसानं लेकरं विद्वान होत नाही आणि लवसानं लेकरं पैदा होत नाही. हा सगळ्याला माहिती आहे का न होतात ते, मी काला सांगू? तुम्हाला का माहित नाही लेकर का न होतात ते? तुमच्या अंधश्रद्धेमुळं आणि अज्ञानामुळं, या दोघांच्या अनैतिक संबंधामुळं तर आसाराम बापू सारखा हरामी पैदा होतो. आसाराम बापू माहितीये का? आसाराम बापू हातवरी करा, कोणाकोणाला माहितीये आसाराम बापू? वा 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 वा, बहुत बढिया. आसाराम बापू तुम्हाला माहित नाही ना? आसाराम बापू, हा, त्याचं नाव मी बदलून ठेवलं जरा, आसा हराम बापू. असे येड्या फोकाचे महाराज पैदाच होऊ नये म्हणून बुद्धाला, बाबासाहेबाला, शिवाजी राजाला, अण्णाभाऊ साठेला वंदन करा रे. आणि या महाराजापासून कोसो दूर राहा.
यानं भारताला लुटलं, बहुजनाला लुटलं, देश मातीत घातला, तरुण पोरीवर बलात्कार केला 74 वर्षाच्या आसाराम बापून. देवी अंगात घुसली, देवी अंगात घुसली. माय यलमा माय, पोचू माय, मरू माय, येडू माय, येडगू माय, अडेली माय, ही तुझ्या अंगात घुसते. जरूर तुझ्या अंगात आलं पाहिजे माय, तुझ्या जरूर अंगात देवी आली पाहिजे. पण ह्या फालतू देव्या नको माय. राष्ट्रमाता म्हणून तुझ्या अंगामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आली पाहिजे. तुझ्या अंगामध्ये सावित्रीमाई फुले आली पाहिजे. तुझ्या अंगामध्ये आमची आई माता रमाई आली पाहिजे. तर तुझ्या पोटी बाबासाहेब फुले आणि शिवाजी महाराज पैदा होईल, नाही का? देवाला पूजणाऱ्या बाया देवदासी झाल्या, खंडोबाला पूजणाऱ्या बाया मुरुड्या झाल्या. खंडोबाला ह्याच येड बाईला कालच मी गाणं ऐकलं. चांद्याला बाया रेल्वे मधून बसून जाऊ लागले आणि माझ्या गावाहूनच भोकरून रेल्वे जाते आणि मला जायचं होतं किनवटला. मी बसलो डब्यात, चांद्याला जाणाऱ्या बाया आल्या आणि त्या गाडीमध्ये गाणं म्हणायली एक बाई. कोणतं गाणं? तिने टीव्हीला मागं पाडलं. टीव्हीला वर काही पाहायचं असेल, टीव्हीवर तर डिस्कनेक्शन अँटीना लागतो, आहे का नाही? मोबाईल वर काय पाहायचं असेल तर रेंज मध्ये यावं लागतं, रेंज मध्ये टावर असावं लागतं. तिनं मोबाईलला मागं पाडलं. दुर्बीननं इंजिनियरला रोड दिसत नाही, तिनं दुर्बीनला मागं पाडलं आणि 400 किलोमीटरचं चांद तिला त्या गाडीत दिसायला लागलं. आणि बोंबलायली बाई, इथूनच दिस गड चांद्याचं पत्तर, 450 किलोमीटर वरलं चांद, गड चांद्याचं पत्तर दिसायला तिला. पत्तर, गड चांद्याचं पत्तर, गड चांद्याचं पत्तर, खांबा खांबाला सुता, इथूनच दिसत गड चांद्याचं पत्तर. पत्तर दिसायला तिला पत्तर. नवऱ्याचं फाटलेलं घरातलं धोतर दिसणार कौशीला, पत्तर दिसायला पत्तर. या चाबऱ्या रांडला काही दिसणार नुसतं नाटक करतीच्या नादी लागू नका. ही मनसुखी रांड आहे जी अंगात आलं म्हणणारी आहे की नाही कोणी बाई. माझ्या अंगात येते म्हणते ना, तिला असं सरित्यानं गरम करून असा डागा फोडवा आणि मग म्हणा ती खरोचीच्या देवी अंगात आली. तिला जर काही होईना गेलं तर. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला वंदन करणाऱ्या बाया कलेक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, डॉक्टर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, प्रधानमंत्री. इंदिरा गांधी, आजची द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती. कोणामुळं? भारतीय संविधानामुळे. एवढी ताकद संविधानामुळे, ताकद आहे त्या संविधानामुळे. आणि म्हणून शाळी माळी रट्टा मराठा आदिवासी वनवासी तंग मातंग मराठा एक वारे राजा. आता लोकसभेचं इलेक्शन आहे. पैसे घेऊन मतदान करू नका, दारू पिऊन मतदान करू नका रे फडवे हो. हे मतदानाचा अधिकार तुम्हाला फुकट मिळाला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला फार लढा लढून दिलेला आहे, कष्ट करून दिलेला आहे, भांडण करून दिलेलं आहे. कारण गांधी म्हणाले होते की मिस्टर आंबेडकर फक्त या देशातल्या सुशिक्षित लोकांना मताचा अधिकार मिळाला पाहिजे. गांधीला बाबासाहेब म्हणाले, गांधी तुमचं वय झालं, आता तुमचा फेजा काम करणार झालाय, गुन्ह्यानं बसा. आणि म्हणून या देशातल्या तमाम सर्वांना प्रौढ मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. स्त्रियांना सुद्धा, सर्वांनाच. आणि शेतातल्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतमजुराच्या मताची किंमत आहे तेवढीच. आणि या देशाचा राष्ट्रपती प्रधानमंत्री कोणी असेल तर त्याच्याही मताची किंमत तेवढीच. एवढी शक्ती तुमच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून योग्य माणसाला मतदान करा.
देवा धर्मावर मी बोलतो तर तुम्हाला मिरच्या लागतात, मग देवा धर्मावर या देशाचं फडवे राजकारण करत आहेत, त्यांना कोणत्या भाषेत जोडे मारणार आहात? या देशाचं राजकारण जर देवा धर्मावर होत असेल तर त्या प्रत्येकाला जोडे मारण्यासाठी हा साहेबराव येरेकर तयार आहे. देशाचं राजकारण विकासावर झालं पाहिजे, देशाचं राजकारण माय माऊलांच्या रक्षणासाठी झालं पाहिजे, देशाचं राजकारण या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, देशाचं राजकारण इथली महागाई कमी झाली पाहिजे, देशाचं राजकारण इथल्या माय बहिणीला निर्भयपणे वावरता आलं पाहिजे, यासाठी राजकारण केलं पाहिजे. राम मंदिर बांधलो, राम मंदिर बांधलो, राम मंदिर बांधलो, हलवाना घंटी मग जाना मंदिरात. बीजेपी म्हणत असेल राम मंदिर बांधलं, रेकॉर्डिंग करा, ऑन रेकॉर्डिंग बोलत आहे मी. बीजेपी म्हणत असेल जर मी राम मंदिर बांधलं, 100% खोटं बोलत आहे बीजेपी. नरेंद्र मोदी साहेब म्हणत असतील की आम्ही राम मंदिर बांधलं, खोटं बोलत आहेत. राम मंदिर ना बीजेपीने बांधलं ना मोदीने बांधलं. अरे रामाला जर न्याय दिला असेल, रामाचं मंदिरही जर झालं असेल, राम मंदिरही झालं असेल आणि रामालाही न्याय दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला. कारण बाबासाहेबांच्या संविधानामुळे, कायद्यामुळे सुप्रीम कोर्ट, सन्माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, तेव्हा कुठं राम मंदिर झालं. भूलथापाला बळी पडू नका रे, अभ्यास करा. कोर्टाच्या निर्णयामुळे राम मंदिर झालं, बाकी कोणामुळे नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून साई माळी तेली रट्टा मराठा आदिवासी वनवासी. आता एक भारत आणि नेक भारत, घराघरात आंबेडकर, घराघरात आंबेडकर, अनेक भारत, घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे रे. तुम्ही माझ्या समोर जे बसलेले आहात ना, माझ्यापेक्षा विद्वान आहात, मला माहिती आहे आपण अभ्यासू आहात. घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे येरेकर बोलतोय. तुम्ही म्हणसाल बा बुद्धानं पुनर्जन्म नाकारला, बाबासाहेबांना पुनर्जन्म नाकारला, मग पुन्हा घराघरात बाबासाहेब कसा पैदा होईल? होईल ना, नक्की होईल. कारण आंब्याच्या झाडाला आंबेच लागतील ना, आंब्याच्या झाडाला आंबेच, त्याला काय उंबर लागतील का? उंबर आंबेच लागतील. केळाच्या झाडाला केळच लागतील. घोड्याच्या पोटी घोडच पैदा होईल, वाघाच्या पोटी वाघच पैदा होईल. मग MA PhD DSc LLD डिलीट बारातला जगातला पहिला विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप असेल तर त्या बापाची लेकर सुद्धा विद्वानच पैदा झाली पाहिजे, विद्वान. म्हणून म्हटलं मी घराघरात आंबेडकर. बिदाडे हो, कसे वेळ तुमच्या घरात आंबेडकर? तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तर पिऊन मायचा बहिणींसाठी तुझ्या बाबासाहेबांना दुरून दारूला पाहिलं नाही. कोण कोण दारू पिते रे? हातवरी करा. आनंद वाटला मला तुमच्या बिजलवाडीमध्ये आलो, एकाने हातवरी केला नाही. चांगलं वाटलं, बरं वाटलं, फार छान वाटलं. कारण इथं कोणी दारूच पित नाही तर हातवरी करायचा प्रश्नच येत नाही ना. चांगली गोष्ट आहे, हो ना. रक्तात अल्कोहोल असेल तर घराघरात बाबासाहेब कसा पैदा होईल रे? दारू पिऊन बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये नाचणारे जर कोणी असतील, बाबासाहेबांचा आपण स्वतः अपमान करत आहोत हे लक्षात घ्या. माय माऊल्यानं चांगला नवरा भेटला तर त्याची पूजा करा, देव मानू. पिदाडा आणि एकदम दारू पिऊन धिंगाणा करणारा जर भेटला आणि तुम्हाला त्रास देणारा भेटला, जोड्यानं हाना त्याला, जोड्यानं. आणि बाहेर नाही, घरामध्ये नेऊन हाणायचा. असा घरात असा हाणायचा, उघड्यान तिबड्यान तिंबडाच. बाहेर मारायचं नाही त्याला, मधी न्यायचं. मधी बाहेर म्हणजे मधी नेलं, मारलं की ते उद्या कोणाला सांगत नाही माझ्या बायकोनं मारलं म्हणून. त्याला लाज वाटते ना. कोण कोण मारते? मग हातवरी गेला, हातवरी करा ना. पुन्हा आनंद वाटला मला, पुन्हा आनंद वाटला. एक आहे माझ्या माय माऊलीने हातवरी केला नाही.
कारण इथं कोणी दारूच पित नाही, त्याच्यामुळे हातवरी करायचा प्रश्नच येत. आणि मला माहिती आहे तुम्ही हातवरी काहून केलं नाही ते. हा, आता हातवरी केला की उद्या हातात ठेवत नाही, तरी हातावरच है ना. दारू तुरा मेरे मजे पमात ठाणा वेर मनी शिक्का पदम समाधियामी. बाबासाहेब आंबेडकरांनी दारूला दुरून पाहिलं नाही, दुरून त्याची आपण लेकरं आहोत. बाबासाहेबांनी आयुष्यात दारूला स्पर्श केला नाही, त्याची आपण औलाद आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला, बाबासाहेबांनी आम्हाला त्रिशरण पंचशील दिलं, त्याची आम्ही औलाद आहोत. म्हणून पहिल्यांदा व्यसनापासून दूर राहा, मग जयंती करा, नाही का. काय जयंती करायला बुवा, काय डीजे लावायले. बाबासाहेबांची जयंती आणि डीजेवर गाणं, इकडून तिकडं मारी तिच्या कराच्या शांताबाई. शांताबाईचं गाणं, बाबासाहेबांची जयंती गाणं शांताबाईचं डीजेवर. अरे काय शांताबाई तुझी काय माय होती का मावशी होती का तुझी मावस बहीण होती का साडीन होती, काय नाचायले राजे. बाबासाहेबांना डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊन नाचू नका. ही आंबेडकरांची जयंती म्हणजे आपली दिवाळी आहे, आपल्या पुनर्जन्माची ती एक साक्ष आहे, आपल्या प्रेरणादायी दिवस आहे तो. आणि म्हणून विद्वान लोकांनी या विद्वान महामानवाची जयंती साजरी केली पाहिजे. साडी माळी दिली रटा मराठा आदिवासी, अशी जयंती कोणाची झाली होते का हो. या देशाचा पहिला प्रधानमंत्री पंडित नेहरू, सांगा त्याच्या जयंतीची तारीख सांगा फक्त. जयंती तर होईल का नाही होईल तो पुढचा प्रश्न आहे. वल्लभभाई पटेलाच्या जयंतीची तारीख सांगा फक्त, तारीख. 500 रुपये घेऊन ना माझ्याकडून, चला इनाम सांगा. काही लोकांना फक्त माहित असेल तेही गांधीचा आणि बाबासाहेबांचा राजकीय लढा पेटला आणि बाबासाहेबांमुळे गांधीजी भारत लोकांच्या चर्चेमध्ये राहिले, म्हणून गांधीजीच्या जयंतीची तारीख काही लोकांना माहित असेल. किती? 2 ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता गांधीची जयंती असते. त्या दिवशी बाबाची जयंती संपूर्ण भारत देशामध्ये साजरी केल्या जाते. संपूर्ण भारत देशातच नाही तर ऑल वर्ल्ड जगात बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या जाते. जगात नाही, 183 राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती इनो मध्ये साजरी केलेली आहे. इनो जगात साधी जयंती नाही बाबासाहेबांची. कोणी उठावं, पावशेरी पिवावं आणि वाजव रे वाजव. उद्याला असा काळ येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चंद्रावर सुद्धा साजरी केल्या जाईल. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मंगळावर सुद्धा साजरी केल्या जाईल. आणि 14 एप्रिलला हा सूर्य आग ओकणे बंद करून बाबासाहेबांच्या प्रतिमेवरती गुलाबांची फुलं वाहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी महान जयंती बाबासाहेब आंबेडकरांची या जगामध्ये साजरी केल्या जाते. बाबासाहेबांचं गाणं ऐकायला माझ्या मायमावल्या लहान लहान लेकरं घेऊन आल्या. बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठेंचे विचार ऐकण्यासाठी माझ्या मायमावल्या लहान लहान लेकरं घेऊन आले. श्रद्धा आहे महामानवावर. श्लोक नंबर 93, अध्याय नंबर 198. काय लिहितो? एखादा ब्राह्मण पोथी वाचवत असेल आणि ती पोथी जर ऐकण्याचा शूद्रांनी प्रयत्न केला तर त्याच्या कानामध्ये गरम गरम शिष्य करून होता. शिष्य म्हणजे लोखंड गरम करून ओतायचं, म्हणजे तो जिंदगीभर नाही ऐकायला पाहिजे. किती कडक कायदे होते आपल्यासाठी. सगळे दालन बाबासाहेबांनी खुले केले. एखादा ब्राह्मण पोथी वाचवत असेल तर ते ऐकलं तर आपल्या कानामध्ये गरम शिसं ओतून करून जाया. आज एवढ्या मोठ्या पवित्र स्टेजवर बसण्याचा मला सन्मान मिळाला तो केवळ बाबासाहेबांमुळे. विमानाने फिरतोय येरेकर, आबे बसला असता का तू या स्टेजवर? येरेकर, फिरला असता का तू भारतभर? आणि माझे भीमराव नसते. 56 पूर्वीची मारी
मला लोक म्हणतील हे रेकॉर्ड साहेबाला बोलवलं जुनच सांगायले. काही लोक म्हणतील ना मी गेल्यावर उद्या नाही समोर कोणीच काय म्हणणार हो. काही काही हास्य बहिणींसाठी असतात की ते कलाकार गेल्यावर काय हो रात्री सगळं जुनं सांगलं. या मायला ये तू नवं सांग ये. अबे जुनं सांगायची गोडी मलाही नाही. मला कुठं गोडी आहे जुनं सांगायची. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक नवा इतिहास घडवायचा असेल तर जुना इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. जे लोक जुना इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवित नाही. म्हणून आपल्याला इतिहास माहित असला पाहिजे ना दादा. माय पाणी मिळत नव्हतं पियाला. पाणी 56 पूर्वीच्या महारणीला मारीन. महात्मा फुलेच्या काळातली मारीन मागीन सारख्या वेळा आम्ही सण केल्या. मागाणी महाराणी पाणी मिळत नव्हतं आम्हाला. कोण देत नव्हतं वाढत नव्हतं. उन्हाळा दिवस डोक्यावर मोळी काखेला बाळ पायात चप्पल नाही नरड्याला कोरड पडली. कोणाला आली नाही कोणालाच नाही. मग त्या सवर्णाच्या बाईला हात जोडून म्हणा हात जोडून काय म्हणाव लई नाही मागत भरग आणि माझं येऊलस गाडी ग. काय व्यथा होती माय आपली जरा नीट आहे का. आज बिस्लरीचं पाणी पियालो आपण. डबल फिल्टर झऱ्यामधलं थंडगार पाणी. आणि तेव्हा आमची पूर्वज असणारी महारीण आमची माय त्या सवर्णाच्या बाईला म्हणायची लई नाही मागत भरग आणि माझं येऊलस गाडी ग. पाणी वाढ ग माय पाणी वाढ पाणी वाढ ग माय. हाताळ कशाचा ताळ जातीचं विगलं पाण्याच्या घोटासाठी अगं पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझं. तू एक पोहऱ्या दुरून मला अगं दुरून मला ए माय दुरून मला तू वाढ ग. किती हालापेक्षा आम्ही भोगले माय. की हाक ऐकली फक्त कोण ऐकली आणि पाणी पाजलं असेल कुणी का ऐका. की पुण्यात एका दुपारी हाकाली काली जोहार माया पाणी वाढा पाणी हे अंतकरण जाणता हे अंतकरण जाणता महात्माला धावनी महात्माला एकच धावनी आणि पाजलं गटानं महारमा पाणी. या महाराजांसाठी ज्योतिबाई सावित्री फुले ज्योतिबा फुले सावित्री माय फुले आले की ग धावनी आले की ग धावनी आणि पाजलं ग त्यांनी मांग महाराला पाणी. ज्योतिबा फुले आणि सावित्री माय धावून आले त्या पुण्याला आणि मारा मागण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला रे. आणि तो माझ्या बाबासाहेबांचा गुरु ठरला. वैचारिक गुरु
आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करून पाणी खुलं केलं. आज बिस्लरीचं पाणी प्यायलो माय डायरेक्ट तळ्याचं पाणी नळानं आमच्या रांजणात येऊन पडायलं. बाबासाहेबांच्या रमाईच्या पुण्याईनं वरची टाकी भरायली, शावरनं फरारा आंघोळ करायलो. नवऱ्याची साबण वेगळी, बायकोची साबण वेगळी, नवऱ्याचा शंपू वेगळा, बायकोचा शंपू वेगळा, लहान लेकराची साबण जंक्शन बेबी वेगळी. ते सगळं वैभव बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून आम्ही ती जयंती प्राणापेक्षा जास्त प्रिय मानतो. म्हणून म्हटलं की असा कोणता उत्सव होतो आणि इतक्या आनंदाने भीम जयंती वाणी आमच्या भीम जयंती. श्रीमंत हसत राहतो तो श्रीमंत. आणि सगळ्यात दलिंदर कोण आहे माहितीये? जे सगळं असूनही हसत नाही. त्याच्या एवढं दलिंदर इंडियात कोणी नाही. हा? चांगले चेहरे घेऊन बसा. जयंती बाबासाहेबांची आहे. हा? कोण होते बाबासाहेब? कोण होते? डॉक्टर. कशाचे डॉक्टर? मी हैदराबादला ऍडमिट होतो, वाचलो. मला वाचवलं डॉक्टरनी, हे का नाही? म्हणजे ब्रेनचे डॉक्टर अनेक आहेत. ब्रेन भेजा. हृदयाचे डॉक्टर अनेक आहेत, लिव्हरचे डॉक्टर अनेक आहेत, डोळ्याचे डॉक्टर अनेक आहेत, हाडाचे डॉक्टर अनेक आहेत. बाबासाहेब डॉक्टर होते. कशाचे डॉक्टर? कशाचे डॉक्टर? मेलेल्या माणसाला उठून बसवणारे डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर मुर्द्याला उठून बसवलं बाबासाहेबांना. साधे डॉक्टर होते का? साधे डॉक्टर होते. मुर्द्याला उठून बसवलं ना माय. तुम्हा आम्हाला तर उठवलंच, पण इंडियाचं ऑपरेशन केलं, भारताचं. साधा डॉक्टर नव्हता बाबासाहेब, डॉक्टर. त्याची आपण अवलाद आहोत. इंडियाचं ऑपरेशन केलं बाबासाहेबांना, इंडियाचं. इंडियाला झालेला जातीयतेचा कॅन्सर चर कापला बाबांना, असा कापला. आणि 395 कलमाचं एकच इंजेक्शन दिलं, एकच. लांबच केले वळवळणारे किडे. असा होता डॉक्टर बाबासाहेब. आणि त्याची आपण अवलाद आहोत, म्हणून निरोगी राहिलं पाहिजे. चेहरे असे चांगले प्रफुल्लित ठेवा तुमचे, प्रफुल्लित असे हसरे. हसाय पैसे लागतात का? लागतात. हसा ना मग थोडस हसायचं, हसत हसत बसायचं. काही काही बाया 4 भाकरी खातात तर मंगळ तोंड करून बसतात. काय झालं बाई? काय नाही, मग तोंडच असा आहे. मसनवट्यात बसून जाऊन इथं का आला आली. बाबासाहेबांचं नाव घेतल्याबरोबर आपल्या अंगामध्ये वेगळी शक्ती संचारली पाहिजे. जिंदाबाद भारतीय संविधान, जिंदाबाद. बाबासाहेबांचा विजय होता आहे. असा कोणता उत्सव होतो इतक्या आनंदाने या भीम जयंती वाणी आमच्या भीम जयंती. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबाची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्मच काय, हजारो जन्म आले आणि गेले. नाद भीम जयंतीचा कधी सुटणार नाही, कारण बाबाचे उपकार कधीच फिटणार नाही. काही लोक म्हणत असतील आम्ही वर्गणी दिली हो, आम्ही दिली 5,000. कोणी म्हणत असेल 10,000 दिले हो. अबे भडव्या, काही उपकार केले नाही. बाबाने एवढे उपकार केले, एवढे उपकार केले. आणि सर्व जीवनच तुला दिलं बाबासाहेबांनी, सगळं जीवन. शरीराचा चमडा काढून जरी बाबासाहेबाला बुट्ट शिवले तरी उपकार फिटणार नाहीत. तुला
तुला राहायला तरी असते का घर? प्रोफेसर, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, तर तुला राहायला असते का घर? आणि माझे भीमराव नसते